श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. अधिक मास हा 3 वर्षांनी एकदाच येत असतो. अधिक महिना हा साक्षात भगवान विष्णूंचं रूप आहे, त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं. त्यामुळे या महिन्यात केलेली पूजा, जप, तप आणि व्रत यांचे फळ अनेक पटींनी फलदायी असतं. अधिक महिन्यात केले जाणारे एक अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे पशुपती व्रत. भगवान शिव देखील भगवान विष्णूंचेच रूप मानले जातात. त्यामुळे या महिन्यात पशुपती व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते. या महिन्यामध्ये आपण देवांच्या अनेक सेवा करू शकतो. अधिक महिन्यामध्ये आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण करू शकतो, गुरुचरित्राचे पारायण करू शकतो, यानंतर शिवलीलामृत याचे देखील पारायण करू शकतो. तुम्हाला आवडेल ते पारायण तुम्ही या महिन्यात आवर्जून करा. यानंतर अधिक महिन्यात धोंड्याच्या महिन्यात तुम्ही पशुपतीचे उपवास आवर्जून करा, कारण या महिन्यात केलेले व्रत अनेक पटींनी फल देणारं असतं. या महिन्याला साक्षात भगवान विष्णूचं रूप मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात आपण जितकी देवाची सेवा करू तितके फळ आपल्याला मिळणार आहे. या महिन्यात पशुपती व्रत मनोभावे केल्याने नक्कीच आपली इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होईल. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अधिक महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात पशुपतीचे व्रत कसे करावे, कोणते नियम पाळावेत, त्यांची फलश्रुती काय असते, या व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. पशुपती म्हणजे भगवान शिव यांचे एक विशेष रूप जो सर्व जीवांचे रक्षण करतो, तो पशुपती. पशुपती या व्रतामुळे जीवनातील अडचणी दूर होतात, आर्थिक समस्या कमी होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. आता बघूया हे व्रत कसे करावे. पशुपती व्रत हे सोमवारच्या दिवशी केले जाते. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत. शक्य होईल त्यांनी पांढरे वस्त्र परिधान करावेत. सोमवारच्या दिवशी केस धुवू नये. आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी केस धुवून ठेवावेत. अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम पूजेचं ताट तयार करून घ्यावं. आता बघा, पूजेच्या साहित्यामध्ये काय साहित्य लागतं ही सर्व लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन पाहून घ्या. जर तुम्हाला सकाळी सकाळी लवकर पूजेला जायचं असेल तर पूजेचं ताट तुम्ही आदल्या दिवशी रात्री देखील तयार करून ठेवू शकता. सोमवारच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. उपवासामध्ये फक्त फळे खाऊ शकता. साबुदाणा खिचडी किंवा भगर हे उपवासाला चालत नाही. पूजेचं ताट मंदिरात घेऊन जाताना पायात चप्पल नसावी. ही पूजा सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेत केली जाते. संध्याकाळी प्रदोष काळात तुम्ही ही पूजा करू शकता. पूजेला गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगाच्या बाजूला असलेल्या गणेश, कार्तिकेय, माता पार्वती आणि अशोक सुंदरी यांना सर्वप्रथम पाणी टाकावे आणि नंतर शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घालावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा. अभिषेक घालताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सतत जप करावा. अभिषेक झाल्यानंतर सर्वप्रथम गणपतीची हळद कुंकू लावून पूजा करावी, फूल वाहावे. नंतर कार्तिकेयची हळद कुंकूने पूजा करावी, फूल अर्पण करावे. नंतर पार्वतीची हळद कुंकू लावून पूजा करावी, फूल अर्पण करावे. यानंतर तसेच अशोक सुंदरीची देखील पूजा करावी, फूल अर्पण करावे. नंतर महादेवाला सर्वप्रथम पांढरा भस्म लावावा. त्यानंतर लाल चंदन आणि पिवळं चंदन लावावे. यानंतर महादेवाला फूल अर्पण करावे. त्यानंतर पूजेच्या ताटातील सर्व एक एक वस्तू अर्पण करावी. बेलपत्र अर्पण करावे, रुईचे फूल अर्पण करावे, शमीपत्र अर्पण करावे, काळे तीळ, कमलगठ्ठा, सुगंधित अत्तर, हिरवे मूग, तांदूळ, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ अर्पण करावे. महादेवाला लाल, पिवळा, पतरंगी धागा, पांढरा धागा, महादेवासाठी चंदनाचे कापसाचे वस्त्र, पार्वतीसाठी कुंकवाचे कापसाचे वस्त्र अर्पण करावे. पण लक्षात ठेवा, पशुपती महादेवाची पूजा सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेला करायची असते. त्यामुळे आपण जे पूजेचं ताट घेऊ ते एकच ताट आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला वापरायचं असतं. त्यात आपण वस्तू वाढवू शकत नाही. त्यामुळे सकाळी थोड्या थोड्या वस्तू आपल्याला राहू द्यायच्या आहेत, म्हणजे सायंकाळी ते पूजेसाठी कामात येतील. पूजा चालू असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. पूजा झाल्यानंतर महादेवाला प्रणाम करायचा, आपली इच्छा सांगायची. त्यानंतर सायंकाळी पूजेच्या ताटामध्ये तुम्हाला 6 कणकेचे दिवे घेऊन जायचे आहेत. 5 दिवे तिथे लावायचे आहेत आणि 1 दिवा घरी आल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या पायरीवर लावायचा आहे. लक्षात ठेवा, हा दिवा आल्यानंतर बाहेर बसून लावायचा आहे, नंतर घरात जायचं आहे. यानंतर तुम्ही नैवेद्यासाठी एखादा गोड पदार्थ घेऊन जाऊ शकता आणि हा पदार्थ तुम्हाला सायंकाळी 3 जागेवर एक समान ठेवायचे आहेत आणि त्यातील एक भाग तुम्ही स्वतःला खाण्यासाठी घरी घेऊन यायचा आहे. तो प्रसाद फक्त तुम्हालाच खायचा आहे, इतर कोणालाही द्यायचा नाही. आता शेवटच्या सोमवारी पशुपती उपवासाची सांगता होईल. तो शेवटचा सोमवार, त्या दिवशी तुम्हाला सायंकाळी 1 नारळ घ्यायचं आहे. त्याला लाल पिवळा रंगाचा पतरंगी धागा गुंडाळून आणि त्यावर 11 रुपये दक्षिणा ठेवायच्या. हा नारळ शेवटच्या सोमवारी महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचा आहे. याने आपल्या संपूर्ण 5 पशुपती सोमवाराची सांगता होते. आता पशुपती व्रत करताना काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे.
ते नियम कोणते आहेत ते आपण खाली पाहणारच आहोत. त्याआधी मला कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्की टाईप करा. पशुपती उपवासाचे महत्त्वाचे नियम. पशुपती व्रत करताना हे नियम अवश्य पाळावेत. पहिल्यांदा पशुपती व्रत करत आहे तर मग हे नियम अवश्य पाळा, तरच या व्रताचे फळ मिळेल. पशुपती व्रत करताना 5 सोमवार उपवास व पूजा करावी. जर एखाद्या सोमवारी एकादशी, चतुर्थी किंवा प्रदोष हे उपवास आले किंवा मासिक पाळी आली तर त्या सोमवारी फक्त उपवास करावा, पूजा करू नये व एक सोमवार जास्त उपवास करून पूजा करावी. पशुपती व्रत करताना रविवारी केस धुवावेत, सोमवारी केस धुवू नये आणि हे व्रत करताना ब्रह्मचर्य पाळणे खूप गरजेचे आहे. पूजा करण्यासाठी मंदिरात जाताना पायात चप्पल घालू नये. पशुपती व्रत एका घरातील 2 व्यक्ती करत असतील किंवा नवरा बायको करत असतील तर पूजेचे ताट दोघांनी वेगवेगळे घ्यावे. पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी व संध्याकाळी प्रदोष काळात असते. त्यामुळे पूजेसाठी जेवढं साहित्य लागेल तेवढं साहित्य घ्यावं आणि संध्याकाळी पूजेच्या ताटातलं सर्व साहित्य मंदिरातच संपवून टाकावं. वापस घरी आणायचं नाही. लक्षात ठेवा, पूजेचं ताट सकाळी व संध्याकाळी तेच वापरायचं आहे. पशुपती व्रत करताना 5ही सोमवार एकाच मंदिरात पूजेसाठी जायचं आहे. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही. पूजा करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पशुपती व्रत करताना सायंकाळी जे 6 कणकेचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचेच असावेत. लक्षात असू द्या, तुम्हाला मंदिरात फक्त 5 दिवे लावायचे आहेत व एक दिवा घरी आल्यावर घरात प्रवेश करताना तुमच्या उजव्या बाजूला इच्छा सांगून लावायचा आहे. मग नंतर घरात प्रवेश करायचा. पशुपती व्रत करताना नॉनव्हेज संपूर्ण बंद करायचं आहे. तुम्हाला घरात नॉनव्हेज देखील बनवता येणार नाही. तर बघा, पशुपती व्रत श्रावण महिन्यात करता येणार नाही. श्रावण महिन्यात फक्त श्रावण सोमवारच करावा. तुम्ही इतर वेळेस कोणत्याही सोमवारपासून पशुपती व्रत चालू करू शकता. पशुपती व्रताची पूजा करत असताना तुम्ही जेव्हा महादेवाची पंचामृताने अंघोळ करणार तेव्हा व त्यानंतर महादेवावर पाणी टाकताना दक्षिणेकडे बसायचं आहे. म्हणजे तुमचा चेहरा उत्तरेकडे यायला हवा. उर्वरित पूजा तुम्ही कोठेही बसून करू शकता, पण शक्य झाल्यास पूर्वेलाच बसावे. पशुपती व्रत करत असताना घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालत नाही. या व्रताच्या पूजेसाठी एकाच मंदिरात जावे लागते, कारण घरातल्या देवघरातले शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाते, पण मंदिरातले शिवलिंग हे एका जागेवर स्थापित केलेले असते. त्यामुळे तिथे देवाधिदेव महादेवांचा वास असतो. पूजा करताना सर्वप्रथम गणपती, पार्वती व कार्तिकेय यांची पूजा करावी, नंतर महादेवाची करावी. महादेवावर बेलपत्र वाहताना शक्य झाल्यास 101 बेलपत्र वाहावे. जर एवढे नाही मिळाले तर जेवढे असतील तेवढे वाहिले तरी चालते. जर तुम्हाला बेलपत्र नाही मिळाले तर बेलपत्राऐवजी 101 हिरवे मूग वाहावेत. पण शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या दिवशी 101 बेलपत्र वाहावेत. पशुपती व्रत करताना सायंकाळी प्रसादासाठी काहीतरी गोड करावे. लक्षात ठेवा, पहिल्या सोमवारी जो प्रसाद केला तोच 5 सोमवार करायचा असतो. प्रसादामध्ये तुम्ही खीर किंवा रव्याचा शिरा पण करू शकता, पण या प्रसादामध्ये मीठ टाकायचं नाही, कारण प्रसाद हा गोडच बनवायचा असतो. मंदिरात गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर प्रसादाचे 3 सारखे भाग करायचे व 2 भाग मंदिरातच ठेवायचे आणि तिसरा भाग आपण स्वतः खाण्यासाठी घरी आणायचा व उपवास सोडताना तो प्रसाद खाऊनच उपवास सोडायचा आहे. लक्षात ठेवा, तो प्रसाद फक्त तुम्ही एकट्यानेच खायचा, इतर कोणालाही द्यायचा नाही. शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या दिवशी 1 नारळ व दक्षिणा महादेवाला वाहावी. महादेवाची आरती करते वेळेस कणकेचे दिवे खाली ठेवावेत आणि मग पूजेच्या ताटातील आरतीने आरती करावी. पशुपती व्रत करताना सोमवारी दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये व कोणी दिलेलं फळ देखील खाऊ नये. तुम्ही स्वतः तुमच्या पैशाने घेतलेलंच फळ खावं. पूजेचं साहित्य किंवा पूजेचं ताट आदल्या दिवशी बनवून ठेवलं तरी चालतं, पण लक्षात ठेवा, बेलपत्र नेहमी आदल्या दिवशीच तोडून ठेवावेत. ते सोमवारच्या दिवशी तोडू नयेत. महादेवाला बेलपत्र, धोत्र्याचे फूल व फळ अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पशुपती व्रत करताना ते जरूर अर्पण करावे. पशुपतीनाथाचा महिमा अपार व अद्भुत आहे. पशुपती व्रत मनापासून व श्रद्धेने केले तर अनेक आजार व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे हे व्रत अतिशय श्रद्धेने करा. देवाधिदेव महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा.